मित्रांनो, तुम्ही जर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर जर काही EMI न काय घेतलं असेल आणि त्या EMIचं जे बिल पेमेंट असतं ते जर तुम्हाला करायचं असेल तर त्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे। HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचं EMI पेमेंट कसं करायचं त्याचीच माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सोबतच चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यासाठी तुम्हाला HDFC बँकेचा जो नेट बँकिंगचा ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे। अशा प्रकारे ॲप ओपन केला की त्याला अनलॉक करायचं आहे। अनलॉक झालं की मग अशा प्रकारे ॲपचा जो काही इंटरफेस आहे तो या ठिकाणी ओपन होईल। इथे आपल्याला अकाउंट्स हे जे वरचं दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पूर्ण ओव्हरव्ह्यू येईल। यामध्ये पूर्ण ऑप्शन्स आहेत। यामध्येच क्रेडिट कार्ड्स हा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। नंतर मग आपल्या क्रेडिट कार्डवर किती EMI आहेत त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी येईल। इथं आपल्याला जे काही EMI आपल्याला भरायचं आहे तो EMI आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर मग अशा प्रकारे आपल्या EMIची पूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्रेडिट कार्ड बिल आहे, सोबतच EMIची किती अमाऊंट आहे ती पण दिलेली आहे। ती एकदा आपल्याला कन्फर्म करायची, अमाऊंट बरोबर आहे का ते चेक करायचं आहे। त्यानंतर मग डायरेक्ट पे या बटनावर क्लिक करायचं आहे। मग इथं EMI पेमेंटचं पेज ओपन होईल। याच ठिकाणी आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की मग अशा प्रकारे पे क्रेडिट कार्ड बिल या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपलं जे काही EMIचं पेमेंट आहे ते सक्सेसफुल होऊन जाईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पैसे पण कटलेले आहेत आणि आपलं जे काही क्रेडिट कार्डचं बिल आहे ते पण या ठिकाणी पे झालेलं आहे। थोडक्यात बघा, अशा प्रकारे तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचं जे काही EMI पेमेंट आहे ते अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।